वाटेल आपल्याला, पण एक मातृहृदय व्यक्तिमत्व आपल्या या कंधार तालुक्याला लाभलेलं आहे. ते आपल्या कंधारचं भूषण, आपल्या कंधार तालुक्यातील सर्व शिक्षकांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री संजयजी एरमे साहेब आपल्या कुलाला भेट द्यायला या ठिकाणी आलेले आहे. सकाळपासून त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलंच आहे. तरी आदरणीय एरमे साहेबांना विनंती करतो की आमच्या कुलाला एक अनमोल असं मार्गदर्शन करावं, संबोधित कस लागतो त्याच्यातून काहीतरी चांगली निर्मिती होते. म्हणून तुम्हाला आज पुस्तकं देतो आम्ही. यांच्याकडे घटक दिलेले आहेत, त्या घटकाची चर्चा करायची. आपण विषयाचा अभ्यास करून यायचा अगोदर, त्याच्याशी मग चर्चा करायची, सकारात्मक चर्चा करायची. कोणीही कोणाला कमी लेखायचं नाही. यदा कदाचित तुम्ही यांनी समजून की आम्ही प्रशिक्षण घेऊन आलो आणि आम्हाला खूप कळते आणि आम्ही प्रशिक्षणार्थीला भूगोलसत्वायचे म्हणून काहीतरी प्रश्न विचारतोय, असं न होता आपणाला जे विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे, विद्यार्थ्यांच्या मध्ये जे मूल्य रुजवायचे आहे ते रुजविण्यासाठी आपणाला काय काय करायला पाहिजे हे सगळ्यांनी, माझं म्हणणं तर प्रत्येकाने सांगावं. तर ते प्रशिक्षणामधून आपणाला काहीतरी मिळालं असा अभिप्राय. इथे यायचं पळापळ करायचं अजिबात करू नका. इथल्या या प्रशिक्षणात तुम्ही समरस व्हा. समरस झालात की लक्षात येते. तुम्ही पहा, एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेला बसला आणि एखादी घटक तुम्हाला समजत नसेल तर त्यावेळेस तुम्ही दोनदा तीनदा मन एकाग्र करून पहा तुम्ही आणि वाचा. त्याच्यानंतर त्याच्यातले अर्थ कळायला सुरुवात होतात. म्हणून इथं आल्यानंतर मात्र तुम्ही त्या पद्धतीने या, तयारीने या आणि छानपैकी दोघांचा संवाद घडावा. हे सगळं कोणासाठी करायचे आपल्याला? हे सगळं कोणासाठी करायचे आपल्याला? हे सगळं मुलांसाठी करायचे. आणि ज्या मुलांसाठी करायचे त्यासाठी आपण प्रामाणिक असावं.